हे उघड आहे आता। अनिल परब तर माझा शिवसेनेचा उमेदवार आहे आणि एकूण ही या मतदारसंघाची जर का परंपरा पाहिली तर मुंबईतला पदवीधर मतदार आणि यावेळेला शिक्षक सुद्धा हा शिवसेनेच्या पाठी उभा राहील याची मला खात्री है। कल की बात कल करेंगे ना, वहाँ आऊंगा ना मैं। लोकसभा में अध्यक्ष पद का चुनाव हो चुका है, विपक्ष भी किया था। सुनो, ये सारे बातें मैं कल करूंगा। कल मैं आ रहा हूँ, वहाँ आपके पोडियम पर आकर मैं बात करूंगा। आज के दिन इस चुनाव के बारे में महापालिकेच्या ताब्यात देण्यात आलेली आहे। आदित्य बरोबर सांगेल। महापालिकेची ताब्यात जर दिली असेल तरी आमची मागणी हीच आहे की तिथे रेसकोर्स सारखंच तिथे मोकळी जागा राहावी। त्यांचे बिल्डर मित्र, कॉन्ट्रॅक्टर मित्र मुख्यमंत्र्यांचे येऊ नये ही आमची मागणी आहे। मग वरती असो जमिनीची का खालती असो, अंडरग्राऊंड कारपारची पण गरज नाहीये, क्लब हाऊसची गरज नाहीये। जसं मोकळं मैदान आहे तसं मोकळं मैदान राहूनच तिथे लँडस्केपिंग झालं पाहिजे ही आमची मागणी आहे। 91 एकर जागा पुन्हा त्या क्लबला देण्यात येणार आहे भाडे। नाही, आम्ही याच्यात चौकशी पण करणार आहे की त्या क्लबमधून RWITCच्या वतीने हा जो काही तिथे डील केलं गेलंय कोणाच्या फायद्यासाठी केलं गेलं, कोणकोणत्या बैठकीत होतं याच्यावर आम्ही चौकशी लावूच आणि जे त्याच्यात गलती असतील त्यांच्यावर कारवाई करू। पण आजच्यासाठी आमची मागणी ही आहे की मुख्यमंत्र्यांच्या, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या बिल्डर कॉन्ट्रॅक्टर मित्राला ही जागा जाऊ नये ही आमची मागणी राहील आणि याच्यासाठी आम्ही लढा पण उभारू। ऐका एक मिनिट, उद्यापासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हे अधिवेशन सुरू होत आहे। या सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन असणार आहे, म्हणून मी उद्यापासून तिथे असेलच, तेव्हा आपल्याशी वेळोवेळी बोलेन। उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन सुरू होत आहे, त्याच्यामुळे उद्यापासून 10 वर्षानंतर लोकसभेत विरोधी पक्षनेता राहुल गांधी 4 जागांसाठीचं मतदान आज पार पडतंय आणि यापैकी आपण पाहतो मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या मतदानासाठी म्हणून अनेक जण आलेले आहेत। उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडनं मतदान केलं गेलेलं आहे काही वेळापूर्वी आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांची प्रतिक्रिया देखील दिलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।